पिकलेली केळी म्हटले की काही जण ते फेकून देतात किंवा काही जण खातही नाही. पण पिकलेल्या केळ्यापासून एक छान रेसिपी बनते, तीच आपण आज बनवणार आहोत. पिकलेल्या केळ्यापासून तुम्ही त्याची पुऱ्या पण बनवू शकता, शंकरपाळे पण छान बनतात त्याचे, गोड भजी पण बनतात. पण आज मी बनवली आहे बर्फी. त्यासाठी मी सर्व केळीची साल काढून त्याचे काप करून घेतलेत. मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहे ते छान. पिकलेल्या केळीपासून पण एक छान पौष्टिक असं पदार्थ बनतो. आता मी गूळ घेतला एक वाटी. एक वाटी गुळाला पाऊण वाटी पाणी असं टाकायचं आहे. मंद आचेवरच गूळ वितळून द्यायचं आहे, विरघळून देते पूर्ण पाण्यामध्ये. गॅस बारीकच ठेवायचा आहे. पिकलेल्या केळ्यापासून शंकरपाळे पण छान बनतात. ते महिनाभर तरी टिकतातच. त्याची रेसिपी मी पुढच्या भागात दाखवेन. आपण एक कढई घेणार. कढई नेहमी जाड ठेवायची जेणेकरून ते पीठ आपल्याला लागणार नाही. आता मी एक वाटी तूप घेतले, छोटी वाटी. आता एक वाटी गव्हाचं पीठ घेतले. बारीक ह्याच्यावरच छान भाजून परतून घ्यायचे छान. गॅस बारीकच ठेवायचा, मोठ्या गॅसवर पीठ करपून जाईल. तूप थोडं थोडंच टाकायचं आहे. जर तुम्हाला वाटेल तर तुम्ही थोडं त्यात तूप अजून टाकू शकता. मधून मधून हलवायचे जेणेकरून ते खाली लागणार नाही. बारीक आचेवरच पीठ छान भाजून घ्यायचे. पिठाला असं खमंग वास येत आहे. व्हिडिओ तुम्ही बघता आता त्याला छान कलर आला आहे. थोडा गुलाबी असा कलर दिसतोय. आता आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटी थोडा रवा टाकणार आहोत. रवा पण छान भाजून घ्यायचा आहे. आपलं आता पीठ भाजून झालं. आता रवा टाकूया. गव्हाच्या पिठाला जास्त वेळ लागतो भाजायला, म्हणून रवा नंतर घेतला आहे आपण. पहिले पीठ भाजून घेतलं आहे म्हणून रवा घेतला आहे. आता रवा पण छान भाजून घ्यायचा आहे. आता ते बारीक केलेलं केळीचं वाटण आपण त्यात टाकणार आहोत. आता ते पण छान परतून घ्यायचे त्यात. तुम्ही बघताय केळी पण छान एकजीव झाले त्याच्यामध्ये. आता आपण बनवलेल्या गुळाचा पाक पण आता तिथं थंड झाला असेल. आता आपण त्याच्यात काजू बदाम वगैरे आपण टाकू शकतो, पाहिजे ते ड्रायफ्रूट. आता बनवलेलं ते गुळाचं पण पाक टाकून आपण ते छान एकजीव करणार आहोत. ते चांगलं घट्ट होतपर्यंत त्याला हलवणार आहोत. ह्या रेसिपीला जास्त वेळ लागत नाही. 10 ते 20 मिनिटात ही रेसिपी बनते. फक्त गव्हाच्या पिठाला थोडा जास्त वेळ लागतो भाजायला. यातले सगळे जिन्नस पौष्टिक आहेत. गूळ आहे, केळी आहेत, त्याच्यामुळे आपली बर्फी पौष्टिकच बनणार आहे.
आता आपले हे घट्ट झालेले आपण ताटाला तूप लावून ते भाजलेले मिश्रण त्या ताटात ओतणार आहोत. चमच्याच्या साहाय्याने छान थापून घ्यायचे ते ताटावर. ताटामध्ये चांगलं पसरून घ्यायचं आहे. गरम असताना त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. वड्या पण छान पाडतात ते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. त्याचे कुठेही तुकडे पडत नाही आहेत. पिकलेल्या केळ्यांची ही रेसिपी खूपच छान आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा. ही बर्फी पण महिनाभर टिकते. ही तयार झाली पिकलेल्या केळ्यांची बर्फी.